मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांना होणार आता रोख दंडाची शिक्षा। मुंबई महापालिकेकडून 350 सुपरवायझरची नियुक्ती, तर कल्याण डोंबिवली महापालिकेकडूनही नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई। गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ। मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 76 पैसे तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महाग। विरोधकांकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल। ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन। इंधन दरवाढ, नीट पेपर फुटी आणि राज्यातील बेरोजगारीच्या समस्येकडे वेधलं लक्ष। आंदोलनात अवतरले मोदी आणि मेलोनींच्या वेशात। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता। एकाच सत्रात शाळा भरवा, स्कूल बस संघटनेची मागणी। तर शाळा सुरू होण्याआधीच बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत। रिक्षावाल्यांना मराठी शिकवण्यासाठी मोहीम जोरात। ठाणे आरटीओ अधिकाऱ्यांकडून रस्त्यावर उतरून कागदपत्रांची तपासणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।